या माणसाला टीव्हीत बघितलं की एक तीव्र सनक डोक्यात जायची. मी तर थेट चॅनलच बदलायचो. पण माझ्या कमनशिबानं तो माणूस प्रत्येक सिनेमात असायचा आणि ती बी विलनच्या रोलमध्ये. मग बोला, बारकी पोरं तर त्याला बघितलं की डायरेक्ट घाबरून जायची. मंडळी, सिनेमात निगेटिव्ह रोल करून सुद्धा लोकांच्या लक्षात राहील असं काम करणं तसं फार कमी अभिनेत्यांना जमलंय. पण त्यात बी एखाद्याचं नाव घ्यायचं म्हटलं तर सदाशिव अमरापूरकर यांना तोड नाही. विशेष म्हणजे यो मराठी माणूस आहे. कारण बऱ्याच लोकांना यो विलन आपल्या मराठी मातीतला हेच माहीत नाही. पण मराठी मातीतल्या या कलाकारानं हिंदी सिनेसृष्टीत आपला स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवलाय. या मराठमोळ्या खलनायकासमोर मोठमोठे हिरो सुद्धा एकदम फिके पडायचे. कसं आहे, मुळात दिसतानाच ह्यो माणूस कावेबाज दिसतो आणि त्यात बी एकदा का या पट्ट्यानं आपल्या स्टाईलनं डायलॉग घ्यायला सुरुवात केली की मग एवढी भीती वाटायची की समोरच्याचा घाबरून पाक थरकापच उडायचा. त्यांचं काम आजही एवढं अंगावर येतं की लोक सिनेमा पाहून झाल्यावर सुद्धा घाबरलेले असतात. मंडळी, सदाशिव अमरापूरकर यांच्या कामाची भुरळ पडली नसेल असा एक पण माणूस सापडणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचाच संपूर्ण सिनेप्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी अहमदनगर इथल्या अमरापूर गावात झाला. त्यांचं खरं नाव गणेश कुमार नरवाडे. पण मनोरंजन क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी सदाशिव अमरापूरकर हे नाव घेतलं, ज्याला आपण त्यांचं स्क्रीन नेम असंही म्हणू शकतो. सदाशिवरावांचे वडील शेतकरी होते, त्यामुळे अगदी लहानपणापासूनच हा गडी शेत नांगरणे, बैलांना चारा घालणे, मोठ चालवणे, गाईचं दूध काढणे, जत्रेत बैल पळवणे अशी सगळी कामं करण्यात पटाईत होता. त्यावेळी त्यांच्याकडे जवळपास 100 शेळ्या सुद्धा होत्या. त्यांना हा लहानगा सदाशिव रानात चरायला घेऊन जायचा. तसं तर गुराढोरांमध्ये मातीत रमणाऱ्या सदाशिवला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यातूनच पुढं मग त्यांना नाटकांचा नाद लागला. पुढं त्यानंतर त्यांचं कॉलेज सुरू झालं. आयुष्याच्या या वळणावर सगळेच नाद बळावत जातात असं म्हणतात. सदाशिव अमरापूरकर यांचं देखील अगदी असंच काहीसं झालं. कॉलेज म्हटलं की काही नाटक वेडी मंडळी आलीच आणि या नाटक वेड्यांसाठी कॉलेजमधल्या एकांकिका म्हणजे तर जणू जत्राच. आणि याच जत्रेत त्यांनी पेटलेली अमावस्या या एकांकिकेत नायकाची भूमिका केली. हा त्यांच्या आयुष्यातला एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स होता. या भूमिकेनंतर सगळ्या कॉलेजमध्ये त्यांची हवा झाली. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि तिथूनच त्यांचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या जवळचे लोक त्यांना तात्या म्हणायचे. नाटकातलं तात्यांचं काम बघायला प्रेक्षक भरपूर गर्दी करायचे. सुरुवातीच्या काळात ते अहमदनगरमध्येच थिएटर करत होते. त्यानंतर नाटकाच्या या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली. एकदा त्यांनी त्यांच्या मुलाखतीत असं सांगितलं होतं की महाविद्यालयीन दशेत मला नाटकाचं जबरदस्त वेड होतं, इतकं की आपण नाटकाशिवाय काहीच करू शकत नाही याची जाणीव त्यांची पक्की व्हायला लागली होती. घरातूनच सुरुवातीला असणारा पाठिंबा, कौतुक नंतर मिळेनासा झाला. विरोधक वाढायला लागले. वडिलांनीही कोंडून ठेवलं. पण बंद खोलीत तासभर विचार करून जेव्हा आपण खरंच नाटकाशिवाय काहीच करू शकत नाही असं जाणवलं तेव्हा स्वतःसोबतच ओरडलो, नाटक हा माझा श्वास आहे आणि त्याशिवाय मी जगू शकणार नाही. आणि तिथूनच माझा रंगमंचावरील संघर्षाचा प्रवास सुरू झाला. त्यांनी काही स्वप्न विकायची आहेत, छिन्न, ज्याचा त्याचा विठोबा, यात्रिक, लग्नाची बेडी, हँडसअप, हवा अंधारा कवडसा अशा अनेक नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आणि लोकांची मनं जिंकून घेतली. नाटक की सिनेमा असं जर कोणी सदाशिव अमरापूरकरांना विचारलं तर ते बेधडक नाटक असं उत्तर द्यायचे. नाटक हाच त्यांचा जीव की प्राण होता. प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्मन्स करायला त्यांना खूप आवडायचं. विजय तेंडुलकरांचं कन्यादान हे नाटक त्यावेळी सुरू होतं. ते करत असताना तेंडुलकरांनी त्यांना सांगितलं की त्यांनी एका सिनेमाचं कथानक लिहिलंय, त्यामध्ये एक छोटीशी भूमिका आहे, ती तुम्ही कराल का? आता तेंडुलकरांनी विचारल्यावर सदाशिव अमरापूरकरांना नाही म्हणायला कारणच नव्हतं. तो चित्रपट होता अर्धसत्य. या सिनेमाची जान म्हणजे सदाशिव अमरापूरकर यांची खलनायकी भूमिका. भूमिका छोटीशी असली तरी त्याचा प्रभाव मात्र नादकुळा होता. ती भूमिका इतकी लोकप्रिय झाली होती की त्यानंतर त्यांना बऱ्याच सिनेमांच्या ऑफर्स आल्या. खरं तर अपघातानेच ते सिनेविश्वात आले होते, पण बॉलिवूडला मात्र एक जबरदस्त खलनायक मिळाला होता. या सिनेमासाठी अमरापूरकरांना सहाय्यक भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. सुमारे 50 नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी चित्रपट विश्वात प्रवेश केला. त्यानंतर 22 जून 1997 या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका केली आणि त्यानंतरच
खऱ्या अर्थानं त्यांनी सिनेसृष्टी गाजवायला सुरुवात केली. माझ्या डोक्यात असा कोणताच विचार नव्हता. मी नाटकामध्ये हरवलो होतो. अचानक मला तेंडुलकरांनी सांगितलं आणि गोविंद निहलानी यांनी मला सिनेमात घेतलं. त्यामुळे मी फिल्म लाईनमध्ये आलो. मात्र माझ्या डोक्यात असं काहीच नव्हतं, असे एका मुलाखतीत ते म्हणाले होते. सिनेमात जितका हिरो महत्त्वाचा असतो तितकाच व्हिलन सुद्धा महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा तर व्हिलनमुळेच हिरोची किंमत वाढत असते. व्हिलन जेवढा भयानक तेवढा हिरो जास्त फेमस होणार हे ठरलेलं असतं. सिनेमाचं हेच गणित सदाशिव अमरापूरकर यांना अगदी पक्क ठाऊक होतं. सदाशिव अमरापूरकर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत आखरी रास्ता चित्रपटात सुद्धा उत्तम भूमिका साकारली होती. यात सुद्धा त्यांनी एक खतरनाक विलन साकारला होता. सुपरस्टार धर्मेंद्र तर सदाशिव अमरापूरकर यांना स्वतःसाठी खूप लकी मानायचे. सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात त्या दिवसात केली जेव्हा धर्मेंद्र शिखरावर होते. धर्मेंद्र यांना त्यांची अभिनय शैली इतकी आवडली होती की ते त्यांचे फेवरेट खलनायकी झाले होते. त्यांचं काम त्यांना एवढं आवडायचं की सदाशिव अमरापूरकर त्यांच्यासोबत 2-4 नाही तर तब्बल 11 चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. त्यांच्या सडक, अर्धसत्य, इश्क, आखरी रास्ता, आखे या सिनेमातल्या भूमिका जाम गाजल्या होत्या. सडकमध्ये त्यांनी साकारलेली किन्नरची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. अभिनयाचा हा महाराजा सडकमधली महाराणी साकारताना सुद्धा कमी पडला नाही. या भूमिकेची चर्चा तेव्हा सगळीकडे झाली होती. मैं हूं इस जिस्म के बाजार का महाराजा और मेरा नाम है महाराणी असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपलं सिनेसृष्टीवरचं अधिराज्य सिद्ध केलं. त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओडिसा आणि हरियाणवी अशा अनेक भाषिक सिनेमात काम केलंय. खलनायकी, विनोदी, संवेदनशील, आदर्शवादी असे विविध पैलू असणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या. सगळे मिळून जवळपास 300हून अधिक सिनेमे त्यांनी केले. अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची सुद्धा भूमिका केली होती. ती देखील लोकांना प्रचंड आवडली होती. सिनेमा विश्वात अमरापूरकर व्हिलन म्हणून प्रसिद्ध असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते बेस्ट हिरो होते. कारण उत्तम अभिनेत्यांबरोबरच ते माणूस म्हणून सुद्धा खूप भारी होते. सामाजिक जाणीवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या अनेक संस्था संघटनांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी त्यांनी लग्नाची बेडी या नाटकाचे गावोगावी प्रयोग केले होते. त्या नाटकात सुद्धा त्यांची मुख्य भूमिका होती. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जायचे. तिथे ते जमेल ती कामं करायचे. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते यांच्याशीही अमरापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. समाजात चालणाऱ्या वाईट गोष्टींविषयी ते आवाज उठवायचे. एकदा तर होळीच्या दिवसात त्यांच्या घराच्या परिसरात लोक धुळवड खेळत होते. त्यावेळी पाण्याची अमाप नासाडी सुरू होती. लोक आनंद घेत असले तरी अनेक भागात लोक प्यायच्या पाण्यासाठी सुद्धा तरसत होती. ही नासाडी अमरापूरकरांना पाहवली नाही. हे सगळं रोखण्यासाठी विनंती करायला म्हणून ते तिथल्या काही मंडळींशी बोलायला गेले. पण नशेत आणि धुंदीत असलेल्या तिथल्या काही माणसांनी त्यांना मारहाण करायला देखील कमी केलं नाही. अभिनयाचा बादशाह असलेल्या अमरापूरकरांनी समाजाचं चांगलं व्हावं यासाठी लोकांचा मार खावा लागेल याची देखील पर्वा केली नाही. 2014 मध्ये त्यांना थोडं अस्वस्थ वाटू लागलं. तब्येत बिघडली म्हणून त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं. त्यांच्यावर उपचार सुरू केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या आजारातच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली होती. नाग हूं मैं नाग, काला नाग असं म्हणत त्यांनी आपलं खलनायकी विष सगळ्या इंडस्ट्रीत पसरवलं. अब हम उसके साथ खेलेंगे हैवानियत का खेल असं म्हणून त्यांनी खेळलेली ही अभिनयाची खेळी रसिकांच्या मनाला खूपच भावली. तालिया बजाने से काम नहीं होगा, काम करने से काम होगा हे सूत्र त्यांनी डायलॉग पुरतच मर्यादित न ठेवता ते त्यांच्या आयुष्यात सुद्धा लागू केलं. पेड़ चाहे बबुल का हो या चंदन का, कुलाडी सबको काटते असं म्हणत त्यांनी आपल्या खलनायकी अभिनयाची कुलाडी सगळ्या इंडस्ट्रीवर चालवली. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम हे प्रेक्षकांच्या हृदयात मात्र कायम घर करून आहे. बाकी तुम्हाला सदाशिव अमरापूरकर यांची कोणती भूमिका जास्त आवडते हे मला कमेंट करून नक्की कळवा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेष बारी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.